कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मांजा काय अल्टिमेट गिफ्ट आहे ना रे, म्हणजे आय वॉजंट एक्सपेक्टिंग की दिव्या एवढं भारी गिफ्ट देईल। गिफ्ट चांगलं आहे, पण हा बर्फ हळूहळू वितळत चाललाय। दिव्याला बघून तुझं हृदय कसं मेल्ट होतं तसं याचं होतंय। नाही ना रे, पण तिने इतक्या मेहनतीने बनवलंय माझ्यासाठी, मला नाही हे वितळू द्यायचंय। अरे पण बर्फ आहे तो, वितळणारच। मग काय करायचं? एक काम कर, हा तू याचा फोटो काढ, म्हणजे कसं दिव्याने तुला गिफ्ट दिलंय हे तुला आठवणीत राहील। ओके, बाकी तो बर्फ नाही टिकणार रे फार। अरे फोटो बिटोनी कसं काम होईल रे, हे असं टिकून राहायला पाहिजे ना, काहीतरी आयडिया असेल ना। आता आपल्याकडे हा आईस बॉक्स आहे, आपण आयडिया काय रे? थांब, सावकाश सावकाश। चला आता गंमत करूया। कोणाला कॉल कर? हॅलो शिवा। चला येतो। ए थांब रे, नाही तुला नाही, ऐक ना, मला एक आईस आपलं मिनी आईस बॉक्स, आय मीन मिनी रेफ्रिजरेटर हवा होता। नाही उद्या नाही, आत्ता, उद्या सकाळी नाही। हा पाठव ना प्लीज। येस, अरे थँक्यू सो मच, थँक्यू। तू कोणाला कॉल केला होता? शिवाला, शिवा होम अप्लायन्सेस। तरी म्हंटल तू स्वतःहून मगरीच्या तोंडात कसा हात घालशील? नाही मी नाही, तुला ती शिवा वाटली का? मग तो फ्रीज येतोय ना, त्यात हे सांभाळून ठेव आणि तो आला की त्यात ठेव। ओके बाय। ए एक मिनिट थांब, तू कुठे चाललायस? फ्रीज येऊ दे ना, मग आपण इन्स्टॉल करूया। मी? आपण, तू नाही फक्त। अरे यार आशू, कम ऑन कम ऑन कम ऑन यार, द बेबी इज हियर। आता ते गिफ्ट इंटॅक्ट राहील मांजा। सावकाश दादा, सावकाश। हा दादा आतमध्ये। थँक्यू थँक्यू। सर इथे सही। आशू अरे हा, तू त्या एका गिफ्ट साठी अख्खा फ्रीज मागवलाय? ओ दादा परत नाही का? त्यांना बघ कुठे ठेवायचं सांग। नको, ऐक रे, हे घ्या। अरे हे महाग पडलं, जाऊ नका, थांबा मी। चल। अरे हे महाग पडलंय। नाही पडलंय, भाऊ ना कळलं तर? सांगीन ना, मांजासाठी आणलाय बिअर ठेवायला। वा 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 वा। उठ, काय झालं? लाईट का लावली? अगं उठ ना, तुला काय झालंय? त्यांच्या घरून आल्या आल्या अशी झोपलीस काय? उठ लवकर। दिव्या अगं उठ की, हे बघ काय काय झालं ते सांग की तिकडं। हा काय म्हणली ती माणसं? आत्ताच ऐकायचंय तुम्हाला? होय आत्ताच ऐकायचंय। हा उठ। हा काय? हा सांगते। हा पार्टी खूप छान झाली, खूप मजा आली मला। आणि त्यांचं घर तर इतकं मोठं होतं की नजरेत मावत नव्हतं। आणि हे बघा आपलं, एक झिरोचा बल्ब लावला की अख्खं घर उजाडतं। ये इथल्या दिव्यांचं सांगू नगस, तिथं काय दिवे लावलेस ते सांग। भैयाजी मला खूप मजा आली अगं तिकडे। कोणी काही बोललं नाही ना? नाही, उलट मी गेले म्हणून सगळ्यांना खूप आनंद झाला। वाह दिव्या, जावई बापूंना अंगठी आवडली का ग? हा म्हणजे ही 25,000ची रिंग प्राइसलेस आहे आणि मी आणलेलं 3 लाखाचं ब्रेसलेट नाही। वाव, खरंच सुंदर आहे, प्राइसलेस। हो हो आवडली। काय म्हणाले? अगं सांगतेय ना, खूप आवडली त्यांना अंगठी। मला झोप येते आई, मला झोपू दे बरं। अगं अशी कशी झोपतेस? उठ अगं दिव्या उठ, तू पहिल्यांदा सासरी गेली होतीस ना, तिकडे काय घडलं ते मला नीट सांग बरं। होय अगं तिथं काय गडबड तर नाही ना झाली? भैयाजी सांगतेय ना, छान झाली पार्टी, तरी तू तेच विचारतेय काय गडबड झाली का म्हणून। अगं काळजी वाटते म्हणून। हे बघ भैयाजी, तुला काळजी करायची काही गरज नाहीये, सगळं छान झालंय, ती लोक खूप चांगली आहेत आणि मी त्यांना खूप आवडली आहे। बरं मला सांग, ते 25,000चं गिफ्ट नेलं होतंस का नाही? ते आवडलं का तीच नाही? अगं हो सांगितलं ना, आवडली। पण माहितीये का, आशूची एक कझिन आहे, तिने त्याला 5 लाखाचं ब्रेसलेट गिफ्ट केलं। त्यामुळे त्यासमोर माझं गिफ्ट काहीच नव्हतं
आणि त्यांच्यासाठी ती काही मोठी गोष्ट नव्हती. 5 लाखाचं? हा अगं, पण आपल्यात कुणी 5 लाखाचं दागिने घालत नाहीत बरं का. हे थोडस अतिच आहे नाही? तेच तर, आपल्यासाठी जास्त आहे, त्यांच्यासाठी जास्त नाहीये. मला खरंच कधी कधी असं वाटतं की एखादा श्रीमंत घरात जन्माला आली असती ना तर हे झालं नसतं. पण काय आहे, देव चॉईस देत नाही ना कुठे जन्माला यायचंय त्याच्यासाठी. वय पण जिथं जन्माला घालतो का नाही देव ज्या घरात, पण अक्कल देतो की कमवायची. मग ते कमवायचं, हे जी काही नटत राहतीस का नाही सारखं, ते नटण्यापरी जर काम धंदा केला, 4 पैसे मिळवलेस का नाही, तर हे जी काही नटतीस ते नटता येईल, हौसमौज करता येईल, तेवढं करा जरा. आता जे आहे ते आहे. आणि तसंही मला कुठे ह्या घरात राहायचंय. माझं लग्न झालं की मी जाईन तिकडे, तुम्ही राहा इथे. बरं ते समजा राहू देत ग. दिव्या, शिवानं केलेलं गिफ्ट आवडलं का ग तेसनी? अगं पोरीनं किती छान केलं ती, केवढी मेहनत घेतली होती. आवडलं ना? आता प्लीज त्याबद्दल तर अजिबात बोलू नका. मला हाकललं असतं आज त्या घरातून. म्हणजे काय झालं? म्हणजे अगं हसत होते सगळे माझ्यावर. काही जण तर म्हणत होते की हे असं काहीतरी आणण्यापेक्षा काही नसतं आणलं तर बरं झालं असतं. नशीब ती रिंग नेली होती मी. सांगत होते की मला नाही न्यायचंय हे, तरी तुम्ही फोर्स केलं. त्यात तो घाणेरडा बॉक्स. किती हसू झालं माझं सगळ्यांसमोर तिथे. खरं सांगते आई, आज शिवामुळे सगळं संपलं असतं. तरी घ्या, तुम्ही शिवाचीच बाजू घ्या. बरं मी झोपत होते तर मला झोपही देऊ नका. अरे दिव्या, शिवानी, मी तुला शेवटचं सांगते, या सगळ्यापासून तू लांब राहा. तुम्ही घ्या अजून तिची बाजू. अगं वंदे, असं का म्हणतीस ग? पोरीनं किती छान सुंदर केलं होतं की ते, आणि केवढी मेहनत घेतली होती तिनं. आता तेच नाही आवडलं नाही, त्याच्यात पोरीचा काय दोष आहे? हा नाही, चूक तिची नाहीये, चूक माझी आहे. मला कळायला हवं होतं ना. एवढी मोठी माणसं ती, त्यांना हे असलं काहीतरी नाही आवडणार. मुळात तुला हे सगळं बनवायची गरज काय होती? पैसा तर पैसा गेला आणि त्याचा काही उपयोगही नाही. पाहिलं, नेहमी हिच्यामुळे त्रास होतो. शिवानी, तू आता दिव्या आणि तिच्या सासरच्या गोष्टींमध्ये घुसायचं नाहीस. या लग्नापासून तर तू लांबच राहा. आम्हाला जरा शांतपणे जगू दे. अगं वंदे, काय बोलती ग तू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.